सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकाम प्रकरणी शासकीय कामकाजास अडथळा केल्याच्या आरोपावरून परमेश्वर हिरापुरे यांच्यासह 18 जणांविरुद्ध सोलापूर पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्यात आरोपींविरुद्ध चार्ज दोषारोप निश्चिती करू नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला। दिनांक 11 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेकडील अतिक्रमण विभागातील अधिकारी व अतिरिक्त आयुक्त मॅकलवार यांच्यासह इतर कर्मचारी हे पोलीस बंदोबस्तासह सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना येथील को जनरेशन प्रकल्प चिमणी पाडकामासाठी साखर कारखाना ते गेट जवळ गेले असताना कारखाना परिसरात जमलेल्या कारखान्याचे संचालक, कामगार, सभासद व सुरक्षा रक्षक यांनी आंदोलन करून चिमणी पाडकाम अडथळा केला। या आरोपावरून सर्व आंदोलकांविरुद्ध न्यायालयात खटला भरण्यात आला होता। सर्व आंदोलकांनी दोषारोप रद्द करण्यासाठी सेशन कोर्टात केलेला अर्ज फेटाळण्यात आला होता। या निर्णयाविरुद्ध सर्व आंदोलकांच्या वतीने ॲडव्होकेट जयदीप माने यांनी याचिका दाखल केलेली होती। सदर याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या समोर झाली। या सुनावणी दरम्यान ॲडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की चिमणीच्या पाडकामामुळे हजारो कुटुंबियांच्या रोजीरोटीवर गदा येणार होती। त्यामुळे शासनाच्या मनमानी आदेशाच्या विरुद्ध शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले होते। आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारच्या शासकीय कामात अडथळा येत नव्हता। केवळ आंदोलन चिरडण्यासाठी केलेली फौजदारी कारवाई रद्द होण्यास पात्र आहे। त्यामुळे या याचिकेची अंतिम सुनावणी होईपर्यंत आरोपींविरुद्ध कोणत्याही प्रकारचे चार्ज फ्रेम करू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत। या प्रकरणी आंदोलकांतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट श्रीकांत यादव यांनी काम पाहिले।